मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनपा शाळांमध्ये समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक दररोज म्हणणं सक्तीचं करण्याचा प्रस्ताव मांडलाय। या प्रस्तावावर 9 एप्रिलला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे। दरम्यान एमआयएमने या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवलाय। धर्माधारित नव्हे तर संविधानाचं शिक्षण द्या अशी मागणी एमआयएमने केली आहे। एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनी आक्षेप घेत सर्व धर्मांच्या विद्यार्थ्यांवर बंधन घालू नये असंही म्हटलंय। विद्यार्थ्यांच्या मानसिक व नैतिक विकासासाठी मनाचे श्लोक उपयुक्त ठरतात। नियमित पठणामुळे आत्मपरीक्षण, सकारात्मक विचार आणि तणाव नियंत्रणास मदत होईल असं पेडणेकरांचं म्हणणं आहे। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे। तर किशोरी पेडणेकरांनी हा प्रस्ताव ठेवलेला आहे। आता मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक हे आता सक्तीचे असणार का, या संदर्भात आता पडसाद उमटत आहेत। कारण किशोरी पेडणेकरांच्या या प्रस्तावाला एमआयएमने तीव्र विरोध केलेला आहे। 9 तारखेला या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।